या ऐतिहासिक निवडणुका आहेत. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 7 टप्पे निवडणूक आयुक्तांनी जाहीर केलं आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये सोलापूरची निवडणूक होत आहे. आपण सगळे श्रमजीवी माणसं, कष्टकरी माणसं म्हणून कामगारावर कशा पद्धतीनं आघात झालेला आहे ते आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या देशामध्ये 37 कोटी असंघटित कामगार आहेत आणि 5 कोटी संघटित कामगार आहेत. एकूण या देशामध्ये 42 कोटी श्रमजीवी जनता आहे, मध्यमवर्गीय आहे. याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, केंद्र असेल राज्य असेल, कामगाराला काही किमान अधिकार दिले होते. कामगारांना 8 तासाची ड्युटी, दिवाळीच्या वेळेला बोनस, 11,000 एकूण ग्रॅज्युटी, प्रायव्हेट फंड, पेन्शन, घरकुलची सवलत, ESI, जेणेकरून कामगार हा जगला पाहिजे हे दृष्टिकोन कामगार कायद्यात होते. कोणीही भारतीय जनता पक्षाचे पुढारी असू द्या किंवा NDAचे पुढारी असू द्या, त्यांचे मंत्री असू द्या, त्यांना पहिला प्रश्न मी विचारणार आहे. दत्त चौकामध्ये उभं राहून 50 वर्ष झालं इथले विडी, यंत्रमाग आणि रेडीमेड कामगारासरता आडम मास्तर लढतो आहे. आडम मास्तर शेवटपर्यंत लढेल पण मरणार नाही, लक्षात ठेवा. पंतप्रधान मोदी झाले आणि त्यांनी पहिला हल्ला कामगार वर्गावर केला. जे आपले क्रांतिकारक कायदे होते, 29 कामगार कायद्याचं 4 कामगार कायद्यामध्ये रूपांतर मोदी साहेबांनी केलं. त्याच्यामुळं कामगाराचं काय झालं? कामगाराचे जे हक्क होते, कामगाराचे जे अधिकार होते, कामगाराला ज्या सवलती मिळत होत, ते सगळे कारखानदारांनी काढून घेतलं, भांडवलदारांनी काढून घेतलं. आज तुम्हाला साधं किमान वेतन मिळत नाही, लक्षात ठेवा. सरकारने आपलं किमान वेतन किती ठरवलेलं आहे? 2023 मध्ये 178 रुपये आपलं किमान वेतन सरकारने ठरवलेलं आहे. मी सरकारला विचारणार आहे, इतकी महागाई झाली तर माणूस जगू शकतो का? म्हणून पहिला हल्ला या देशातल्या 42 कोटी कामगारावर
मोदी साहेबांनी केलं म्हणून आम्ही ठरवलेल्या देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्रित होऊन इंडिया आघाडी स्थापन केली आणि ठरवलं काही करा मोदीचा पराभव करा, नसेल तुम्हाला तुरुंगात जाण्याची पाळी येणार आहे. त्याने दुसरं काय केलं? आज सोलापूर 50,000 बीडी कामगार आहे. त्या बीडी कामगारांना मी सांगतो, अनेकदा त्यांच्या मिटिंगा घेतो. बीडी कामगाराला कायद्याप्रमाणे 1000 बीडीच्या पाठीमाग 357 रुपये 46 पैसे दिलं पाहिजे. कारखानदार किती देतात? 211 रुपये. म्हणजे दररोज किती कमी देतात आपल्याला? 145 रुपये. महिन्याला किती कमी देतात? 4000 रुपये. वर्षाला किती झालं? 48,000 रुपये. तर 10 वर्ष झालेलं आहे. त्या 48,000 रुपयाचा तुम्ही विचार करा. 4,80,000 रुपये विडी कामगाराचं किमान वेतन इथल्या कारखानदाराने सरकारने उडवलेलं आहे. मी अनेकदा गेलो, मुख्यमंत्र्यापासून सगळ्याकडे गेलो, मी कोणालाही काळजी नाही आहे. इतकंच नाही, त्या पिढीच्या बाया मला विचारतात, कारण रात्रंदिवस त्यांच्यामध्ये आम्ही काम करतो. ती माऊली मला विचारती, अण्णा बिडी धंदा उंट द्या, होत द्या. आज शहरामध्ये 50,000, संपूर्ण देशामध्ये 65,000. या विडी उद्योगावर संपूर्ण देशामध्ये 1 कोटी माणसांचा रोजगार. मोदी साहेब पंतप्रधान झाल्याबरोबर 40% त्यांनी 85% आरोग्याची सूचना द्या म्हणून सक्ती केली. देशामध्ये 3 दिवस कारखाने बंद होते. गोदुताई मध्ये स्वतः जाऊन मी बघितलं, 2 महिला मेले तिथं. एका महिलेच्या घरामध्ये मी गेलो, ती नवरा नाही, 2 मुलं आहेत. मी गेलो आणि घरात बघितलं, 4 दिवसापूर्वीची भाकरी पाण्यामध्ये घालून ते खात होते, असं मला आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं. आणि आज या बिडी उद्योगावर जीएसटीचा अंमला आलेला, त्याचा परिणाम काय होता? उद्या मतदान करताना 100% विचार करा. पूर्वी काँग्रेसचं सरकार होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यांना सुद्धा आपण सोलापूरला आणलं होतं. त्या वेळेला 1,000 बिडीच्या पाठीमाग केंद्र आणि राज्य सरकार 16 रुपये टॅक्स घेत होतं. फक्त 16 रुपये. आता मोदी साहेब किती घेऊ लागलेले आहेत? 1,000 बिडीच्या पाठीमाग 163
83 रुपये जीएसटी लावलेला आहे आणि एक्साइज लावलं 1000 बिडीला 1 रुपये 5 पैसे. कारखानदार मला सांगू लागले, मास्तर विडीचे कारखाने जास्त दिवस चालणार नाही, कारण ज्या नकली बिड्या आहेत, ज्या बिड्या राजकीय पुढाऱ्याच्या आशीर्वादाने चालतात. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, पताका बिडी दररोज 7 कोटी बिड्या बनवतात. त्यांचं मार्केटमध्ये 12 रुपयाला 25 बिड्याचं बंडलची विक्री आहे. आणि जे देसाई असेल, साबळे वगैरे असेल, ठाकूर सौदेकर असेल किंवा इतर कारखाने असतील, त्यांचं बिडीचं किंमत आहे 25 रुपयाला 25 बिड्या. देशामध्ये दररोज 700 कोटी बिड्या तयार होतात. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, मोदी साहेब जर परत पंतप्रधान झाले, वर्ष 1.5 वर्षाच्या आतात विडी उद्योग संपेल आणि आमच्या 50,000 महिलांना बेकार होऊन रस्त्यावर उभं राहावेल इतकी भयानक परिस्थिती येणार आहे. कारखानदार काय करू लागले? त्याला मी म्हणलं सरकार विरुद्ध लढा, पण ते आपल्या कामगारावर त्याचा बोजा करतात. छाट बिडी काढ, गुल्हा कट्टा म्हणून रोज 50 बिड्या घ्या, तंबाखू कमी दे, वाईट पत्ता दे. सरकार विरुद्ध लढण्याऐवजी कामगारांचं शोषण हे कारखानदार करू लागलेले आहे. म्हणून CITUने ठरवलेला आहे, लाल झेंड्याने ठरवलेला आहे, या देशामध्ये मोदीला हद्दपार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ही लढाई आपली चालू आहे. मी दुसरा प्रश्न विचारतो. या विडी कामगार समोर बसलेला आहे, त्या रिटायर झाल्यावर 800 ते 1000 रुपये पेन्शन मिळतं. त्या 1000 रुपयामध्ये घर चालतं त्या म्हातारी बाईच. आज मी आमदार आहे, तुम्ही मला 3दा आमदार केलात, परत तुमच्या करता लढायला तयार आहे. आडम मास्तर जिवंत असेपर्यंत तुमच्या करता लढणार आहे, लक्षात ठेवा. आज मला किती पेन्शन आहे? महिन्याला 70,000 रुपये पेन्शन. आमची या बिडी मावशीला किती पेन्शन आहे? 800, 900, 1000 रुपये. लय झालं. मोदी साहेब तुमच्याकडे 2दा शिष्टमंडळ आणलं. देशातले 75 लाख माणसं रिटायर झालेले आहेत. याकरता मनमोहन सिंग असताना कोश्यारी कमिटीची नेमणूक केली होती. कोश्यारी कमिटीचा रिपोर्ट येऊन मोदी साहेबाच्या टेबलवर 8 वर्ष झालं पडलेला आहे. कोश्यारी कमिटीनं काय सांगितलं? प्रायव्हेट फंडाच्या पेन्शन पोटी
सरकारच्या तिजोरीमध्ये 15 लाख कोटी रुपये जमा आहेत आणि महिन्याला 5,000 कोटी व्याज मिळतं. तर तुम्ही विडी कामगार आणि असंघटित कामगारांना महिन्याला 10,000 रुपये पेन्शन द्या. स्वतः मोदी साहेब सोलापूरला आले. 30,000 घराचं त्या ठिकाणी चावीचं प्रदान झालं. मी मोदी साहेबाला विचारलं, सोलापूर हे कामगाराचं शहर आहे, सोलापूर हे विडी कामगाराचं शहर आहे, त्यांचं 10,000चं पेन्शन तुम्ही कधी निकाल देणार? अरे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना, तुमच्या आता सत्ता आहे, 10 वर्ष झालं. दर महिन्याला 5,000 माणसं तडपडून देवाच्या घरी चाललेले आहेत. मोदी साहेब, तुम्हाला 10 वर्षात दया आलं नाही, आता आमच्याकडे मत मागायला लाव. तुम्हाला मत देणार नाही, तुम्हाला घरी पाठवायची वेळ आता आलेली आहे. तुम्हाला आणि अमित शहाला आम्ही घरी पाठवणार आहात. यांनी सांगू लागलं 25 कोटी गरिबांना दारिद्र्यरेषेखालून आम्ही वर आण, त्यांना श्रीमंत केला. रोज जाहिरात चालू आहे. इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडियावर 10 वर्षात मोदी साहेबांनी काय केलं की 25 कोटी गरिबांना दारिद्र्यरेषेमधून मुक्त करून त्यांना श्रीमंत केलं. अशा पद्धतीची जाहिरात आहे. मी त्यांच्या पुढाऱ्यांना विचारतो, काय दारिद्र्यरेषेची व्याख्या सांगा. शहरी भागामध्ये ज्याचं उत्पन्न 47 रुपये आहे आणि ग्रामीण भागामध्ये ज्याचं उत्पन्न 32 रुपये आहे, तो माणूस श्रीमंत. आज मी विचारणार आहे, आम्हाला आमच्या माऊली बसलेल्या आहेत, या श्रीमंत आहेत? मोदी साहेब, तुम्ही या देशातल्या 22 भांडवलदारांना 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ केला. अदानी अंबानीचं काय उत्पन्न आहे माहित आहे तुम्हाला? अदानी आणि अंबानीचं उत्पन्न एका सेकंदाला 4 कोटी रुपये, 4 कोटी रुपये. अशा अदानी अंबानीला 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ आणि कोरोनामध्ये विडी कामगार, यंत्रमाग कामगार, रेडीमेड कामगार, असंघटित कामगार 6 महिने घरात कोंडला गेला. रस्त्यावर दिसत नव्हतं, सगळे दुकानं बंद, बाजारपेठा बंद, कारखाने बंद. मेलं तर सुद्धा कोणी मातीला जात नव्हतं. आई मेलं तर मुलगी जात नव्हतं, मुलगी मेलं तर बाप जात नव्हतं. हे माझ्या डोळ्याने बघितलं, कारण मी त्या कोरोनामध्ये रस्त्यावर फिरत होतो. सोलापुरातल्या पूर्व भागामध्ये एकच माणूस फिरला, आडम मास्तर, लक्षात ठेवा. माझं वय 79 असताना सुद्धा कोरोनामध्ये आम्ही फिरला. 1 रुपया तरी मदत केली साहेब आपण. 6 महिने यांचं काम केलं, 1 नया पैसा तरी यांना दिला तुम्ही. आणि आज तुम्ही आम्हाला
मला सांगू लागलात की आम्ही दारिद्र्य वर काढलं. मला सांगा, मग दारिद्र्य वर 25 कोटी लोकांना काढलं असतं, मग 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य का देता? आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोदी साहेबांना विचारणार आहे, 2013 मध्ये अन्न सुरक्षेचा कायदा झाला. या कायद्याप्रमाणे इथं बसलेल्या आमच्या माऊलीला महिन्याला 35 किलो धान्य मिळालं पाहिजे, पण तुम्ही 5 किलो आम्हाला देता, 30 किलो तुम्ही परत घेता. ही कुठली पद्धत आहे? अरे आज रेशन मध्ये ना तूर मिळत नाही, ना गोड तेल मिळत नाही, ना चहापत्ती मिळत नाही, ना साखर मिळत नाही. पण केरळ मध्ये जावा, लाल बोट्याचं राज्य आहे. पिनराई विजन पिनराई कडाळ ఒకటి కంటిది కదా. ఇప్పుడు రాత్రి అక్కడ దగ్గర మీకు ఇవన్నీ కథలు చెప్తుంటే, రాముంది మీ చెప్తుంటే, శ్రీకృష్ణుంది మీ చెప్తుంటే. ఎందుకంటే నేను పురాణం చదివినమ్మా, రామాయణం చదివినా, మహాభారత్ చదివినా. దాని దిక్కెళ్ళి వీళ్ళందరూ గురు అయినానికేసి 30,000 ఇల్లులు కట్టిన ధ్యానం పెట్టుకుని. దాని దిక్కెళ్ళి మీ అందరికీ వినంతి చేస్తున్నా, ఇది ఆఖరి రాత్రి ఉన్నది. రేపు 5 ప్రచారం బంద్ అవుతుంది. 4 మహినైనాక మళ్ళీ నేను నిలబడటోనున్నా. అప్పుడు ఇంటికి 25 రూపాయలు మీకు ఇయ్యాల పడుతుంది ప్రతి కామగారుకు. आणि आडब मास्तर उक्कपाडे आड असेंब्लीలో పోయి కూకుండే ఎట్లాంటి సర్కారు सरकारకు सरळ చేసేటి పేరంటే ఆడబ్ మాస్టర్ ధ్యానం పెట్టుంది. వచ్చే మంగళవారం నాడు ఎలక్షన్ ఉన్నది. చెయ్యి గుర్తున్నది 1 నంబర్ మీద. మీ అందరికీ వినంతి చేస్తా, యాడబి ఉండుర్రి. నేను గర్కుల్లో 2 సభలు తీసుకున్నా, వేల కొద్ది ఆడవాళ్ళు, వాళ్ళందరూ నిర్ణయం తీసుకున్నారు. ఆడమ్ మాస్టర్ ఇప్పుడు మేము చెయ్యికి మత్తులు ఇస్తున్నాం, 4 మహిన అయినాక సుత్త కొడవలకు మతదానం చేసి నువ్వు ఎప్పుడు అందారైతావు ఇది మేము చూస్తున్నాం. ఎందుకంటే మా కూలి మాకు దొరుకుతుంది, రోకు మజూరి మా కట్టడకు పరి దొరుకుతుందని ఆడ ఉన్న మా అక్క చెల్లెలు అంటారు. ఇంత ధ్యానం పెట్టుర్రి అని వచ్చే మంగళవారం చెయ్యి शिवाय ఇంకోలకు బటన్ దావేకురు ఇంత వినంతి చేసి నా 2 ముచ్చట్లు.